नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सध्या BMC एक्झाम चालू आहे. विद्यार्थी मित्रांची सध्या खूप जास्त गोंधळ उडालेला आहे. म्हणजे ज्यांचा एक्झाम देऊन आले ते पण टेन्शनमध्ये, कारण त्यांना पेपर खूप टफ गेलेला आहे. आणि ज्यांची एक्झाम बाकी आहे त्यांनासुद्धा कन्फ्युजन आहे, ते नेमकं काय वाचायचं काय नाही. कारण की जे विद्यार्थी जाऊन पेपर देऊन येतात ते सांगतात त्यांना खूप पेपर टफ गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेपर टफ जाण्याचं कारण म्हणजे काय, मुंबईची GS होतं. आपल्याला असं वाटलं होतं की मुंबईचा जिल्हा विशेष GS विचारला जाईल, पण मुंबई जिल्हा विशेष GS वगैरे विचारला जात नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघू आपण सध्या BMC एक्झाममध्ये काय विचारलं जात आहे. एक मिनटं. विद्यार्थी मित्रांनो, तर मराठीमध्ये काय विचारलं जात आहे, तर मराठीमध्ये सारखे प्रश्न विचारले जाणारे प्रश्न म्हणजे प्रयोगावरती बघतोय आपण, सारखे प्रयोग या चॅप्टरवर प्रश्न विचारले जातात. तसेच समाज या चॅप्टरवर प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, जो तलाठीला जो हे होता मराठीचा ॲप्रोच, तोच आपल्याकडे इकडे फॉलो होताना दिसतोय. म्हणजे तेच पॅटर्न आपल्या इकडे फॉलो होताना दिसते की आपल्या तलाठी भरती सुद्धा TCSने घेतली होती, त्यामध्ये सुद्धा या चॅप्टरवरती क्वेश्चन विचारले. आणि विद्यार्थी मित्रांनो, BMCमध्ये जर सगळ्यात जास्त म्हणसाल तर साहित्यिक व त्यांच्या टोपण नावावरती सारखे म्हणजे प्रत्येक पेपरला कमीत कमी दोन तरी प्रश्न बघायलाच भेटतं आपल्याला. कशाला? साहित्य आणि त्यांच्या टोपण नावावरती. विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जेच की आत्ताच आपण टाकले, तलाठीमध्ये घेतलेले सगळे साहित्यिक व त्यांची टोपण नावे आपण त्यामध्ये घेतले आहे. आणि त्यावरती अजून एक तरी प्रश्न प्रत्येक पेपरला पुस्तक व त्यांच्या लेखकावर विचारला जाईल. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तसेच समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी आणि वाक्यप्रचार सारखे यावरतीच प्रश्न विचारले जातात. आणि व्याकरण जर म्हणसाल तर प्रयोग आणि समाज या 2 चॅप्टरवरतीच प्रश्न पाहायला दिसतात. आणि एक आपल्याला काय विचारलं जातं, पॅसेज विचारला जातं. तर मराठीला हे 2 व्याकरणाचे. आणि जर अजून 2 चॅप्टर म्हणले तर वाक्याचे प्रकार म्हणजे काय, तर वाक्य ओळखायचे आपल्याला. ते संकेतार्थी वाक्य की आज्ञार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य. तर नाही तर मग अजून एक पॅटर्न दिला जातो, ते म्हणजे आपल्याला संकेतार्थी वाक्याचे उद्गारवाचक वगैरे किंवा उद्गारवाचक वाक्याचे नकारार्थीमध्ये रूपांतर करा, अशा टाईपचे प्रश्न विचारले जात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला सध्या फक्त एवढे चॅप्टर करायचं आहे. प्रयोग आणि समाज वाचून घ्यायचा आहे आणि पुस्तके व त्याचे लेखक आणि त्यांचे टोपण नावे. विद्यार्थी मित्रांनो, याचे लेक्चर आपण टाकलेले आहेत, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत, ते बघून घ्यायचे आहे. हे 2 जर केले तर इथं कमीत कमी 4 ते 5 मार्क आपले इथं फिक्सच होणार आहेत. 4 ते 5 मार्क, कारण की 2 तरी टोपण नावं आणि 2 पुस्तकं विचारले जात आहेत मराठीमध्ये. आणि एक पॅसेज विचारला जातो, ज्यावरती आपल्याला 5 क्वेश्चन दिले जातात. बाकी विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द विचारले जातात, म्हणी, वाक्यप्रचार वगैरे विचारले जातात. तर आपण बघू समोरच्या पॉईंटकडे. समोरच्या बुद्धिमत्तेचं काय विचारलं जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलंय BMCला गणित विचारले जात नाही. BMCला फक्त काय तर बुद्धिमत्ताच विचारले जाते. आणि बुद्धिमत्तेमध्ये काय विचारलं जाते, बुद्धिमत्तेमध्ये सर्वात जास्त प्रश्न हे अक्षरमालिका आणि अंकनमालिका या 2 चॅप्टरवर दिसतात. सगळ्यात जास्त क्वेश्चन जवळपास म्हणजे 15+ क्वेश्चन हे या 2 चॅप्टरवर दिसतात, अक्षरमालिका आणि अंकमालिकावर. तसेच 2-3 प्रश्नसुद्धा बैठक व्यवस्थेसुद्धा येतात, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो लेटर सिरीज, नंबर सिरीज आणि बैठक व्यवस्थेला सिटिंग अरेंजमेंट म्हणतो आपण. यावरती सुद्धा 2-3 प्रश्न बघायला दिसतात. आणि राहिलं सिलोगिझम म्हणजे वेनाकृत्यावर सुद्धा काही पेपरला 1-2 प्रश्न बघायला दिसतोय. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्तेचे आपल्याला फक्त एवढे चॅप्टर करून जायचं आहे आता, कारण की आता वेळसुद्धा कमी आहे. फक्त एवढे चॅप्टर करायचं आहे. ज्यांचे पेपर बाकी त्यांनी एवढे चॅप्टरची रिव्हिजन करून घ्यायची आहे आणि एवढे चॅप्टर करून जायचं आहे. राहिलं इंग्लिशचं काय विचारलं जातं आहे, तर इंग्लिशचं विद्यार्थी मित्रांनो सिनोनिम अँटोनिम विचारले जातात. एक तर पॅसेज आहे, त्यावरती आपल्याला 5 क्वेश्चन विचारले जातात आणि एररवरती प्रश्न विचारले जातात. एरर राहिले काही तर इडियम, फ्रेजेस वगैरे, सिनोनिम अँटोनिम आणि वर्डवर राहिले प्रश्न बाकीचे आहेत, तर एरर विचारले जातात. आणि पॅसेजसुद्धा एक पॅसेज दिला जातो, त्यावरती 5 क्वेश्चन दिले जात आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात जास्त कन्फ्युजन आपल्याला होत आहे सामान्य ज्ञानमध्ये. आता GSचं नेमकं काय विचारलं जात आहे, तर GSचं 2023चं करंट विचारलं जात आहे. आणि मुंबईचं जिल्हा विशेष माहिती वगैरे खूप कमी प्रश्न दिसतात विद्यार्थी. आणि ते विचारले जरी तर ते आपल्या म्हणजे आउट ऑफ सिलेबस, ज्याचा आपण कधी अभ्यास केलाच नाही असे प्रश्न विचारले जातात, ज्याचा आपल्याला काही माहितीच नाही. जसं की मुंबईचे समजा विचारले जात आहे की मुंबईच्या समजा स्वतःच्या घरातली गटार नाली वगैरे साफ जर नाही केली तर त्यासाठी किती दंड आकारला तो. आता याचा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पुस्तकामध्ये किंवा कशात आपण जे वाचतोय सध्या, म्हणजे मुंबई जिल्हा विशेषचे पुस्तक वगैरे आपण वाचले, त्यात कुठेच याचा अंदाज लागत नाही. म्हणजे जसे काही पुन्हा विचारलं की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येतात त्या कशा अंतर्गत घेतल्या जातात, कशा प्रकारे घेतात, असे प्रश्न विचारले आहेत. तसेच 1-2 पेपरमध्ये मुंबईचे उपजिल्हाध्यक्ष वगैरे याच्यावर आलेला आहे प्रश्न. पण आपण ज्याचा अभ्यास केला की आपल्याला वाटलं मुंबई जिल्हा विशेष ज्या टाईपचे प्रश्न विचारले जातील तर त्या टाईपचे प्रश्न आपल्याला बघायला दिसत नाहीत पेपरमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात जास्त प्रश्न हे करंटवर विचारले जातात. आणि मुंबई जिल्हा विशेषचे सुद्धा हे करंट रिलेटेड प्रश्न विचारले जातात. आणि जास्तीत जास्त प्रश्न हे की 2023च्या करंट विचारले जात आहेत.
24च्या करंटवर सुद्धा प्रश्न आहेत, पण जास्तीत जास्त प्रश्न आहे 2023च्या करंटवर. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात जास्त कमी मार्क इथे येणार आहेत पोराला, कारण हा पोर्शन जो आहे तो सगळ्यांनाच टफ जात आहे. हा जो टॉपिक आहे सामान्य ज्ञान, ज्याला आपण GK म्हणतो, हा सगळ्यांना टफ जात आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्कोअर करायचा आहे फक्त पहिल्या 3 विषयामध्ये, ज्यामध्ये आपण मराठीमध्ये स्कोअर करायचा आहे. मराठीमध्ये आपण एवढे जरी टॉपिक केले तर एवढे मराठी टॉप करून सुद्धा आउट ऑफ मार्क घेऊन येऊ शकतो. आणि आपल्याला बुद्धिमत्ते बी एवढेच जर टॉपिक केले तर बुद्धिमत्तेला आपल्याला आउट ऑफ मार्क येतात. राहिला प्रश्न इंग्लिशचा, इंग्लिश ग्रामर ज्याचं परफेक्ट आहे त्याला तर मार्क येणारच आहे. ज्यांची सध्या आता काही केलं नाही त्यांनी फक्त एवढंच करायचं आहे, सिनोनिम अँटोनिम इडियम्स करायचे आहेत आणि एरर करायचे. एरर्स कोणते तर अल्फाबेट टेन्सचे वगैरे एरर्स करायचे आहेत. आणि राहिला बाकी जीकेचा तर आता काही करूनही फायदा नाही, कारण की ते आपण बघतोय आता वेळेवर काही होणारच नाही. तर त्यामुळे आपल्याला लक्ष द्यायचं आहे सध्या फक्त कशावर, मराठी बुद्धिमत्ता आणि इंग्लिश, फक्त हेच टॉपिक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, राहिला त्या साहित्यिक व त्यांच्या लेखकांचा, तर त्यांचे लेक्चर आपण टाकलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, ते बघून घ्यायचे. डिस्क्रिप्शनमध्ये ते पुस्तके व त्यांचे लेखक देतोय आणि तो पण नाव देतोय. विद्यार्थी मित्रांनो, त्यातलेच क्वेश्चन येत आहेत. आता BMCच्या एक्झाम्पल बघितले आपण, तर यातलेच क्वेश्चन येत आहेत. त्यामुळे फक्त आता एवढंच करा, जास्त काही करायचं मागे लागू नका.